आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की यांचं दुहेरी व्यक्तिमत्व आहे. जॉर्ज साहेब, जर तुमच्या तारुण्याची आठवण करून दिली तर तुम्हाला प्रीस्ट बनायचं होतं, चर्चमध्ये पाद्री बनायचं होतं. हो, खरंय. गेलो होतो सेमिनरीमध्ये. परंतु तिथे जे अनुभव मिळाले तिथे बोलण्या आणि करण्यामध्ये अंतर मी पाहिलं, तेव्हा मी तिथून निघून गेलो. पण सगळ्यात जास्त बोलण्यात आणि करण्यामध्ये अंतर तर राजकारणामध्ये असतं. मग इथे का आलात तुम्ही? तेव्हा मला माहीत नव्हतं. तेव्हा मला माहीत नव्हतं मी राजकारणापासून खूप लांब होतो. माझं वय होतं 16-17 वर्ष. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, की जे रिलिजन आहे आणि ऑर्गनाइज्ड रिलिजन आहे, इट्स ऑल हंबग. हो, खरंय. कारण की ज्या लोकांना बोललं जातं, की कसं त्यांनी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, कोणती गोष्ट पाप आहे, कुठे पुण्य आहे, हे सगळं जर सांगितलं जातं, तर सांगणारे लोक त्यावर स्वतः अंमल नाही करत. 16व्या वर्षी तुम्हाला ही जाणीव झाली होती. मग ही स्प्लिट पर्सनॅलिटी नाही आहे का, की 74 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही चेन्नईला जाता शंकराचार्यांना डिफेंड करण्यासाठी? मानवी अधिकारांच्या बाबतीत तर मी खूपच कठोर माणूस आहे आणि जिथे कुठे त्याचं उल्लंघन होईल तिथे मी जातो. आणि इथे मी पाहिलं, की सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, की समाजातल्या कुठल्याही लोकांना, कुठल्याही प्रकारे जर त्यांना अटक होत असेल, त्यांच्यावर काही व्यवहार केलाच पाहिजे इत्यादी, इत्यादी. आणि जेव्हा पाहिले, की त्याचं उल्लंघन होत आहे इथे, तर मी त्यांना भेटायला मला गरज होती आणि मी भेटायचं ठरवलं. असा व्यक्ती ज्याच्यावर मर्डरचा आरोप असेल, हे बघा माझ्यावर इतके आरोप झाले आहेत, की माझ्या आयुष्यामध्ये मर्डरचा सोडून बाकी सगळे आरोप झाले आहेत. तर त्यामुळे मी हे जे आरोप असतात, त्या आरोपावर मी विश्वास ठेवत नाही. मी मी जसा एक आरोप माझ्यावर झाला, ज्याचा अजून देखील खुलासा होत नाहीये आणि तो होता, की मी सैनिकांचं रक्त पीत असतो आणि पैसे कमवतो. आता आरोप तर हा लागतोय, की तुम्ही शंकराचार्यांशी आपल्या भेटीचा, धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहात. तुम्ही जयललिता यांना बाजूला करायला, दूर करण्यासाठी शंकराचार्यांना भेटलात, ज्यामुळे करुणानिधींची तुमची आणखी मैत्री वाढू शकेल. हे बघा करुणानिधींशी माझी मैत्री इमर्जन्सीची आहे, आजची नाही आहे. एमर्जन्सीमध्ये त्यांनी मला ना केवळ राहण्यासाठी व्यवस्था केली होती कित्येक ठिकाणी दक्षिणेत मी जेव्हा जेव्हा जायचो. उलट त्यावेळी कारण तुम्हाला तर माहीत असायलाच पाहिजे, की डायनामाईट हातात घेऊन मी लढलो होतो आणि ते डायनामाईट आणखी लोकांनी, सैनिकांनी चालवायला शिकावं, त्यासाठी जागा मला हवी होती आणि ती जागासुद्धा त्यांनी मला दिली होती. आजकाल आरोप हा आहे, की त्याचा वापर तुम्ही करताय यू सरकारला पाडण्यासाठी. तर हे माझ्यावर तर असे आरोप वारंवार होत असतात. काय करू मी? हे सांगावं लागेल, की यामध्ये सत्य किती आहे? कारण जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात आहात. आहे. तुम्ही रामविलास पासवानच्या संपर्कात आहात. हां. तुम्ही मुलायम सिंग यादव यांच्या संपर्कात आहात हो, आहे. आणि ह्या सगळ्यांना गोळा करण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणजे सरकारला पाडू शकता तुम्ही. हे सगळे माझे खूप खूप जमान्यापासूनचे माझे मित्र आहेत. तर मी त्यांच्या संपर्कामध्ये कायमच असतो. मग जर कोणाला कोणाची भीती वाटत असेल तर चांगलंच आहे ना. हे सुद्धा छापलं वृत्तपत्रांमध्ये, की तुमची साथ देणाऱ्यांमध्ये अमर सिंग, अनिल अंबानी असे लोक आहेत, ज्या सगळ्यांचे फोन टॅप केले जातायत. सरकारमध्ये असून सुद्धा माझा फोन टॅप होत राहिलाय. मग तुम्ही अशी काही कामं करतच असाल, की सरकारला तुमच्यावर नजर ठेवण्याची गरज वाटत असेल. सर, असं नाहीये. सरकारला भीती वाटते, की हा माणूस माहीत नाही कुठे जाईल, काय करेल. या माणसाने सरकारला असं सांगितलं, की मला जी सिक्युरिटी दिली होती ती विथड्रॉ केली जावी, असं तुम्ही या सरकारला पत्र लिहिलंय का? एक नाही अनेक पत्र लिहिली आहेत आणि मी सक्त विरोधी आहे सिक्युरिटीच्या. पण तुमच्याबद्दल आत्ता जे सरकारचे लोक बोलतात, ती वेगळी गोष्ट बोलतात. ते असं म्हणतात, जॉर्ज फर्नांडिस यांना सिक्युरिटीपासून वाचायचं नाहीये. हे कळू नये, की ते कुठे-कुठे जातात, कुणाकुणाला भेटतात, त्यामुळे सिक्युरिटी नको आहे त्यांना. ते तर ते तर आजही चालूच आहे. म्हणजे या आरोपामध्ये तथ्य आहे का, की तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र करून सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहात? जर मी म्हणालो तर नुकसान होऊ शकतं त्यांचं. तर ना बोलणंच चुकीचं ठरेल ना. तर त्यामुळे गप्पच बसेन.
कारण बरेचसे लोक आहेत, ते जे ज्योतिषी आहेत, बाबा मदान, त्यांच्या भविष्यवाणीवर बसले होते, की 26 सप्टेंबरला सरकार पडेल. ज पण असं तर काही झालं नाही. जर ज्योतिषांच्या हातामध्ये सगळं असतं तर मग या देशामध्ये माहीत नाही कुठून आपण लोक कुठपर्यंत पोहोचलो असतो. तर मी ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाहीये माझा. मग आता बाकीचे जे लोक उरलेत, त्यांनी तुमच्यावर आशा लावली आहे, की आता हे लवकरच सरकार पाडतील. म्हणजे असा काही इतिहास राहिलाय माझा. जनतेच्या समोर सांगून टाका, की तुमचं कोणाकोणाशी काय बोलणं झालं, शरद पवारांशी काय बोलणं झालं, चंद्रशेखर राव यांच्याशी काय बोलणं झालं आणि शिबू सोरेन यांच्याशी काय बोलणं झालं. जर याचं उत्तर मी दिलं तर नुकसान होईल जास्त देशाचं. तुम्ही प्रयत्न करताय, की आता एक असं सरकार बनावं, ज्यामध्ये तुम्हाला पंतप्रधान बनवण्यात येईल. हे तर खूप वर्षापासून लोकं बोलत आहेत माझ्याविषयी. पण कोणी बनवणार नाही मला. का नाही बनवणार तुम्हाला? कारण लोकांना माहिती आहे, की जर बनवलं तर काय करेल हा माणूस? कोणाला कुठे पोहोचवेल हा माणूस? मग आता आम्ही कधीपर्यंत वाट बघायची तुमचे जे एफर्ट्स चालले आहेत ते पूर्ण होण्याची? मला असं वाटतं, की थोडी वाट पाहावी काही दिवस तरी. ब्रेक नंतर तुम्ही सांगाल, की काय होईल?